नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनार्थ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन, पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन. कृषी कर्ज माफीच्या निर्णयाची परिणामकारकता तपासा, गव्हर्नर रघुराम राजन. सिंधुदुर्गात मोकाट हत्तींना आवार घालण्यासाठी शासनाची हत्ती पकड मोहीम. 31 डिसेंबरच्या धर्तीवर मुंबई पोलिसांच्या जोडीला शिव वाहतूक सेनेचा देखील पहारा. आणि आज ठरणार महाराष्ट्र केसरी. अहमदनगरला आज अंतिम सामना. आता बघूया सविस्तर उत्तराकडे. आज पुण्यातील बालगंधर्व येथे स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनार्थ भव्य रक्तदान महायज्ञ आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन गोपीनाथ कन्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरीताई मिसाळ, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज रक्तदान महायज्ञ व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शहर भाजपनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वर्गीय मुंडे कन्या व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते शहर भाजप सभासद नोंदणीचे उद्घाटन करण्यात आलं. या मेळाव्यास खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरीताई मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, नगरसेवक दत्ता खाडे, मुरलीधर मोहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेकडो जणांनी रक्तदान करून स्वर्गीय मुंडे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, युक्तिक प्रयत्न झाले पाहिजे. अत्याचार कमी करण्यासाठी गृह विभाग आणि महिला बालकल्याण त्यांचं पुनर्वसन करू शकतं, त्यांचं मनोधैर्य वाढवू शकतं. हे आमचं काम आहे. या सगळ्या विभागांचं माझे युक्तिक प्रयत्न झाले पाहिजे आणि तशी आम्ही पावलं उचलत आहोत. हा रेशो कमी करण्याचा आमचा मानस आहे. अकोल्यामध्ये काही अत्याचार झाले त्या अनुषंगाने कशा प्रकारे त्याची माहिती मी मागवते. गृह डिपार्टमेंटला जातो विषय सर्वांसाठी ती माहिती. निवड झालेल्या बिलांना त्या संदर्भात काळामध्ये विकास संदर्भात कशा प्रकारे पावले उचलले तिथल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. अतिशय मागासलेला भाग आहे मराठवाडा, त्याच्या सगळ्यात पुष्कळ जिल्हा आहे. वर्षानुवर्ष त्याचं नेतृत्व केलेले आहे. कृषी कर्ज माफीच्या निर्णयाची परिणामकारकता तपासण्याची आवश्यकता असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. शिवाय शेतकऱ्यांना दिलं जाणारं कर्ज खरंच शेतीसाठीच वापरलं जातं की नाही याचीही तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचं राजन यांनी म्हटलंय. आज ते उदयपूरमध्ये बोलत होते. 2008 मध्ये देशातल्या 3,60,00,000 लघु आणि मध्यम शेतकऱ्यांचं 52,516 कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यात आलं. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. उलट शेतकऱ्यांना दिला जाणारा पतपुरवठा या कर्जमाफीनंतर घटला. त्यामुळे कर्जमाफीची व्यावहारिकता तपासून बघायला हवी असं राजन यांनी म्हटलंय. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाचं खऱ्या अर्थानं ते कर्ज शेतीसाठीच उपयोग करतात की नाही हे देखील तपासणं महत्वाचं ठरणार आहे. वाशिम येथील एसएमसी स्कूलच्या प्रांगणात सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक ज्ञानेश वाडूकर यांच्या सखे साजनी यांच्या विनोदी शृंगारिक बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्राध्यापक वाडूकर यांनी मनाची विविध स्पंदनं जागविणाऱ्या एकाहून एक सरस कविता सादर करून रसिकांची मने जिंकलीत. गेल्या 12 वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींच्या कळपानं चांगलाच विध्वंस घातला होता. येथील शेतकऱ्यांसह रहिवासी देखील हत्तींच्या या त्रासाला कंटाळून असतानाच शासनाकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हत्ती पकड मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा वन विभागाचे उपवन संरक्षक एस रमेश कुमार यांनी जिल्ह्यातील मानगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहिमेचं विश्लेषण केलं. कर्नाटक राज्यातून कुणबी हत्तींचा म्हणजेच पाळीव हत्तींचा वापर करून ही मोहीम राबवली जाणार असंही त्यांनी सांगितलं. कर्नाटक मधून 4 कुणबी हत्ती आणले जाणार व या रानटी हत्तींच्या कळपात सोडले जाणार व जे हत्ती पकडणार ती माणसं पण कर्नाटक मधली असणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
पशुवैद्यकीय हत्ती तज्ञ डॉक्टरांचा देखील समावेश या पथकात असून हत्तींना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी टाइम टीव्हीशी बोलताना जिल्ह्यात हत्तींचा कळप जो धुमाकूळ घालत आहे व शेतील बागायतीचं नुकसान करत आहे या सर्व नुकसानाला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि हत्ती पकड ही मोहीम राबवण्याला सुरुवात होणार आहे. येत्या 1 जानेवारी पासून ही मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. धुळे येथील वडजाई रस्त्यालगत महापालिकेच्या हद्दीतील वादग्रस्त कत्तलखान्याचं अतिक्रमण जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलं. संबंधित अतिक्रमणावरील स्थगिती औरंगाबाद खंडपीठानं उठवल्यानंतर अतिक्रमण धारकास 5 दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानं पोलीस फौजदारीसह महापालिका पदाधिकारी व अधिकारी ही कारवाई करत होते. महापालिका हद्दीत वडजाई रस्त्यावर मोहाडी उपनगरात सर्वे नंबर 429 या जागेवर हा वादग्रस्त कत्तलखाना होता. या कत्तलखान्यासाठी अब्दुल हमीद मोहम्मद रहमान शेख यांनी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती, परंतु कत्तलखान्यात सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. सुमारे 2000 हरकती नोंदविण्यात आल्या. तसेच शेख यांनी परवानगी मिळवण्यापूर्वीच कत्तलखाना सुरू केल्याच्या तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कत्तलखान्याचा विषय वादग्रस्त ठरला. परिणामी सदर बांधकाम पाडण्याचे निर्देश महापौर जयश्री आहेरराव यांनी महासभेत दिले. त्यानुसार संबंधिताला 52-53 ची नोटीस नगर रचना विभागामार्फत बजावण्यात आली होती. खंडपीठाने स्थगिती 10 डिसेंबर रोजी उठवल्यामुळे कत्तलखान्याचे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले. शेख यांना 15 दिवसाची मुदत दिली होती. मुदत संपल्यामुळे आता हा कत्तलखाना जमीनदोस्त झालाय. या प्रसंगी प्रभारी आयुक्त धनाड, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, उप अधीक्षक कांबळे, पीआय श्रावण सोनवणे, देवीदास शेळके, विकास थोरात उपस्थित होते. पुणे वडगाव बुद्रुक येथे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने केदारनाथ एज्युकेशन अँड स्पोर्ट डेव्हलपमेंट सोसायटी आयोजित सिंहगड करंडक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे आयोजक माननीय हरिदास चरवट हे होते. यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस राजेश आंदेकर, सेक्रेटरी संदीप पायगुडे, बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सिंहगड रोड परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कबड्डीसाठी चांगले दिवस आणण्याच्या प्रयत्नातून या स्पर्धेची उभारणी करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. नेहमी समाजकार्य करताना विविध आंदोलनाच्या सहाय्यानं सिंहगड रोड परिसरात विविध सुविधा पुरवण्यासाठी शासनाशी संपर्कात असलेले हरिदास चरवट यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी विविध मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होते. परिसरातील विविध शाळांमधून विविध कबड्डी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आमच्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये गेल्या 40-50 वर्षापूर्वी वडीलधारीची मंडळी होती. गुलाब महमद चरोड असतील, बाळासाहेब जाधव असतील किंवा दिलीप महमद चरोड असतील, दिलीप दांगड पाटील असतील किंवा अनिल दांगड पाटील असतील, हे उत्तम कबड्डीपटू होते. आणि एक आमचा चांगला संघ राज्यस्तरीय लेवलला अंतिम संघामध्ये ज्याचं नाव घेतलं जायचं अशा प्रकारचा संघ वडगाव बुद्रुकचा पूर्वी होता. आणि ते नेहमी एक खंत व्यक्त करून दाखवायची कबड्डी सारखी आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांची एक प्रेरणा घेऊन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे. आज नागपुरात देवदिया काँग्रेस भवनात 129वा काँग्रेस स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी, नागपूर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुऱ्या देशावर काँग्रेस अशी एक पार्टी आहे की पूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आज त्या ठिकाणी काँग्रेसचा माणूस, काँग्रेसचे लोक, काँग्रेस कमिटी आहे. आज कश्मीरमध्ये आज एवढा मोठा मोदीचा उस राष्ट्र में ऐसी कोई पॉलिटिकल पार्टी नहीं जिसका इतिहास 129 साल से लगातार लोगों की सेवा करने के लिए पार्टी कर रही है. 129 साल में इस देश को आज़ादी दिलाने का काम कांग्रेस ने, इस देश की साक्षरता बढ़ाने का कांग्रेस ने काम किया, निरक्षरता मिटाने का काम किया. इस देश में जो भूखा कंगाल था उसको खाना खिलाने के लिए अनाज निर्माण करने का काम कांग्रेस ने किया. यहाँ औद्योगिकरण करने का काम कांग्रेस ने किया. यहाँ आईटी का कोई चीज पूरी नहीं होने वाली. मोदी झूठ बोलते, यहाँ का मुख्यमंत्री झूठ बोलता है. आने के पहले एलबीटी हम 8 दिन में दूर करेंगे. गडकरी ने कहा, ये अपना फडणवीस ने कहा, आज 2 महीने खुद सत्ता में होकर और अभी बोल दिया कि 1 अप्रैल से हम एलबीटी हटाने वाले. 5 महीने का क्यों लगे? 8 दिन का आश्वासन देते और 5 महीने लगाते. और जीएसटी तब तक आई गई. पृथ्वीराज चौहान ने यही बात बोली थी कि जीएसटी आने दो,
हम एलबीटी हटा देंगे, क्योंकि जीएसटी पूरे देश में कॉमन है। उसके मार्फत राज्य को पैसे मिलेंगे और राज्य के पास जो पैसे आएंगे फिर उसके मार्फत हम कारपोरेशन को देंगे। उन्होंने कौन सी अलग बात बोली थी? वही जो तुम आज बात बोल रहे। नया क्या किया तुमने? झूठा बोलने का काम किया। आपने आज बोला विदर्भ राज हमको हम देने वाले, हमको सत्ता में लाइए। नितिन गडकरी ने वो बात किया, देवेंद्र फडणवीस ने वो बात किया। देश में सत्ता में आ गए, राज्य में सत्ता में आ गए, अब विदर्भ की बात भूल गए और अभी बोलते कि नहीं अखंड महाराष्ट्र मेरा सपना है, विदर्भ की बात मत करो। येत्या 31 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या अनुचित प्रकारावर पहारा ठेवण्यासाठी आता मुंबई पोलिसांच्या जोडीला शिव वाहतूक सेनेचे कार्यकर्ते देखील दिसणार आहेत। शिव वाहतूक सेनेच्या पुढाकारानं हे संयुक्त अभियान हाती घेण्यात आलं आहे। दिल्लीतल्या उबेर टॅक्सी चालकांना केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे मुंबईत टॅक्सी सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे। मात्र नववर्षाच्या मुहूर्तावर रिक्षा आणि टॅक्सी चालक आपली मुजोरी बाजूला सारत नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालेले पाहायला मिळतील। त्यामुळे आता मुंबई पोलिसांसोबत टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकही दिसल्यास आश्चर्य वाटायला नको। नागपूर येथे जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष तौफिक असलम यांच्या धर्म परिवर्तनावर प्रतिक्रिया जाणून घेतली आमच्या प्रतिनिधीने। 48 में बनी है, अप्रैल 1948 में, और वो ये समझती है अपने देशवासियों को इससे परिचित कराएं और अगर हमको ये पसंद आती है सबको तो हम इस जीवन के साथ काम करें तो पूरे भारत में कोई भी भिखारी नहीं रहेगा, कोई भी वेश्या नहीं रहेगा। जमात इस्लामी का ऐसा भारत देखती है जिसके अंदर कोई वेश्या न हो, कोई भिखारी न हो, कोई मजलूम न हो, सबको अधिकार मिले। एक खुशहाल भारत देखना चाहते हैं। इस चैनल के माध्यम से आप संदेश क्या देना चाहेंगे? देखिए, हम ये पैगाम इस्लाम सबके लिए, मुसलमान ये समझते हैं कि अल्लाह हमारा है, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारे हैं और कुरान हमारा है। हालांकि कुरान ये कहता है कि मैं सबके लिए हुदल लिन्नास है, ये सारे इंसानों के लिए है। अल्लाह रब्बुल आलमीन है, सारे आलमों का रब है। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन है, सारे आलम के लिए रहमत बनाकर भेजे गए। तो वो प्रॉपर्टी नहीं है मुसलमानों की, बल्कि ये सारे इंसानों की अमानत है जो मुसलमानों को उन तक पहुंचाना चाहिए। है कि हर धर्म के लोग दूसरे धर्म की मालूमात भी रखें। हम मुसलमानों से भी कहते हैं कि आपको मालूम होना चाहिए कि वेदों में क्या है, गीता में क्या है, ताकि अपने देशवासियों को आप समझ सकें। उसी तरह दूसरे धर्मों के लोगों से भी हम ये कहते हैं कि आप देखिए कि कुरान में क्या है, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जीवनी क्या है। इससे हम एक अच्छा देश बना सकेंगे। कोई धर्म परिवर्तन कराना ये कोई मंशा हमारा इसके सिलसिले में नहीं है। हम तो ये चाहते कि वाकफियत हो, आप जाने कि कौन सा संदेश सही है, कौन सा धर्म सही है, वो क्या बात कहता है। लोगों ने हमारे बीच में गलत फहमियां पैदा कर दी है, गलत धारणाएं हमारे अंदर फैली हुई है, इसको हम दूर करना चाहते हैं। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार असून यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण ठरणार हे आज कळेल। चुरशीची लढत होणार असून ही कुस्तीप्रेमींसाठी नक्कीच पाहण्यासारखी असणार आहे। राज्यभरातील कुस्तीप्रेमींचं लक्ष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मॅटवरील विजेता सचिन एलबार आणि मातीतला विजेता विजय चौधरी यांच्यात आज 5 वाजता अंतिम सामना रंगणार आहे। अहमदनगरच्या वाडिया पार्क मध्ये सचिन आणि विजय एकमेकांसमोर उभे राहणार आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण ठरतो याकडे सर्व कुस्तीप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, टाइम टीव्ही महाराष्ट्र। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनार्थ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन, पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन। कृषी कर्ज माफीच्या निर्णयाची परिणामकारकता तपासा, गव्हर्नर रघुराम राजन। सिंधुदुर्गात मोकाट हत्तींना आवार घालण्यासाठी शासनाची हत्ती पकड मोहीम। 31 डिसेंबरच्या धर्तीवर मुंबई पोलिसांच्या जोडीला शिव वाहतूक सेनेचा देखील पहारा आणि आज ठरणार महाराष्ट्र केसरी। अहमदनगरला आज अंतिम सामना। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। तुम्ही पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।